महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे म्हणायला हरकत नाही। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतून 6 खासदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केलाय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता देखील दिली आहे। आता हे सगळं एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचा भाग असताना या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपची मात्र वेगळीच भूमिका पाहायला मिळते। या सगळ्या घडामोडींवर भाजप चक्क गप्प आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारणात काय सुरू आहे हे वेगळं सांगायला नको। याच ऑपरेशन टायगरमुळे गेला आठवडा शिंदे आणि ठाकरे गटाच्या आरोप प्रत्यारोपांनी प्रचंड गाजला। तुम्हाला सांगते, हे ऑपरेशन टायगर का राबवण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांचं संसदेत फक्त 7 खासदार असल्याने त्यांची संख्या 2 अंकी करण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं जात असल्याची चर्चा आहे। केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा दिलेल्यांमध्ये नितीश कुमारांचे 12, चंद्रबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत आणि त्यांच्या तुलनेत शिंदे गट कमकुवत आहे। त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी एकूण खासदारांच्या 2/3 संख्याबळाची आवश्यकता असते, जो ठाकरे गटाकडे लोकसभेत 9 खासदार असताना 6 बाहेर गेल्याने हा एक कायदेशीर आकडा अचूक पूर्ण झालाय, जेणेकरून खासदारांच्या या गटावर अपात्रतेची कोणतीही कायदेशीर टांगती तलवार राहणार नाही असं म्हटलं जात आहे। आता मुख्य प्रश्न हा आहे की या सगळ्यात भाजप गप्प का आहे। तुम्हाला सांगते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन टायगर बद्दल थेट विचारलं असता ते म्हणालेत की मला काहीच माहिती नाही, बैठकीनंतर कोण होतं आणि कोण नव्हतं ते मलाच सांगा, असं विधान त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केलं होतं। एवढंच नाही तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्ट केलंय की ऑपरेशन टायगरशी भाजपचा दुरान्वय संबंध नाही। एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा आणि उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा असं ते म्हणाले। बावनकुळे पुढे असंही म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे खासदार कुठे गेले त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही। जर ते एकनाथ शिंदेकडे जात असतील तर याचा शिंदेशी संबंध आहे, पण भाजपच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा कोणत्याही नेत्याशी याचा काहीही संबंध नाही। आता इथे प्रश्न असा उपस्थित होतोय की भाजपच्या तटस्थतेमागे नेमकं काय राजकारण आहे। तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्री फडणवीसांना शिंदे यांचं दिल्लीतलं महत्व वाढू द्यायचं नसल्यानेच भाजप या ऑपरेशन पासून दूर राहत असल्याची चर्चा आहे। कारण ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यास एकनाथ शिंदे यांचं राष्ट्रीय राजकारणातील महत्व लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यात लोकसभेतील संख्याबळ वाढल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा वाटा वाढण्याची मागणी अधिक जोरकसपणे पुढे येऊ शकते आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरही त्यांचा थेट परिणाम होऊ शकतो। आणि म्हणूनच मध्यंतरी भाजपकडनं शिंदेंना ऑपरेशन टायगर थांबवण्यास सांगण्यात आलेलं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आता थोडक्यात सांगायचं झालं तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर फायदा शिंदेंना होणार आहे आणि तेच कुठेतरी भाजपला नकोय। यावरून एक लक्षात घ्या, ऑपरेशन टायगर हे फक्त 2 शिवसेनांमधलं भांडण नाहीये, त्याचे धागेदोरे थेट महायुतीच्या आतल्या सत्ता स्पर्धेशी जोडलेले आहेत। दरम्यान तुम्ही भाजपच्या या नो कमेंट धोरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।